आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74. नाशिक पुणे रेल्वे ही सरळ मार्गानेच झाली पाहिजे, यासाठीचा आपला संघर्ष आता अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. खरं तर एका बाजूला केंद्रीय मंत्री यांनी सांगितलं की ही रेल्वे रद्द झालेली आहे, मात्र दुसऱ्या बाजूला आपल्या लोकांच्या अपेक्षा आजही जिवंत आहेत. आमच्या अपेक्षा आहेत की सरकार आमचं ऐकेल, सरकार व्यवहारी मार्ग काढेल, कुठेतरी नफा तोट्याचा विचार न करता सरकार निश्चितपणे जनभावनेचा विचार करेल, याची आम्हाला अपेक्षा आहे. आणि म्हणून सरकारला जाग करण्यासाठी 9 ऑगस्ट रोजी एक चक्काजाम आंदोलन संपूर्ण नाशिक पुणे महामार्गावर करण्याचा निर्णय आज सगळ्या लोकांनी घेतलेला आहे. खरं तर हे आंदोलन कोणत्या पक्षाचं नाही, कोणत्या राजकीय नेत्याच्या नेतृत्वाखाली नाही, हे जन आंदोलन आहे. याच्यामध्ये सामान्य माणसाने देखील सहभागी झालं पाहिजे. कारण रेल्वे सारखे जे प्रकल्प असतात ते 100 वर्षातून एकदा होत असतात. आज तो प्रकल्प जर आपल्या इथून निघून गेला तर निश्चितपणाने पुढच्या 100-200 वर्ष अशी रेल्वे पुन्हा एकदा आपल्याकडे होणार नाही, किंबहुना ती कधीच होणार नाही. आणि आजच आपण पाहतो की नाशिकहून पुण्याला जायचं असेल किंवा पुण्याहून नाशिकला जायचं असेल तर कशा पद्धतीचा प्रवास आपल्याला करावा लागतोय. 2-2.5-3 तासाच्या रस्त्यासाठी आज 6-7 तासाची ट्रॅफिक आहे. रस्त्याची अवस्था खराब झालेली आहे. या संपूर्ण परिसरातले मुलं आणि मुली नोकरीच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने, कामाच्या निमित्ताने पुण्याला जातात किंवा नाशिकला जातात. त्या शहरांवर देखील आता फार मोठा ताण पडत चाललेला आहे. आणि म्हणून ही जर रेल्वे झाली तर निश्चितपणाने फक्त या मधल्या भागातल्या म्हणजे सिन्नर, संगमनेर, खेड, नारायणगाव, जुन्नर, या मंचर, चाकण एवढ्यांनाच नव्हे तर त्यासोबत संपूर्ण पुणे शहराला आणि नाशिक शहराला देखील फार मोठा दिलासा या माध्यमातून मिळणार आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करतो की क्रांती करण्याची वेळ आता आलेली आहे. आणि 9 ऑगस्टच्या क्रांती दिनी सकाळी 9 वाजता आपण जिथे शक्य आहे तिथे त्या पद्धतीने रस्त्यावर आंदोलन करायचं आहे. चक्काजाम आंदोलन आपल्याला करायचं आहे. एकाच वेळी एकाच तारखेला संपूर्ण पुणे नाशिक महामार्ग आपल्याला थांबवायचा आहे. आणि याकडून आपल्याला केंद्र शासनाचं लक्ष या प्रश्नाकडे वेधायचं आहे. केंद्र शासनाला जाग आणायची आहे. आणि मला निश्चित खात्री आहे की जेव्हा लोक उठतात, क्रांती होते, तेव्हा सरकारला झुकावंच लागतं आणि सरकार त्याच्यामध्ये निर्णय सरकारला घ्यावाच लागतो, याची मला खात्री आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतो, कोणत्या पक्षाच्या बॅनर खाली नाही, कोणाच्या राजकीय नेत्याच्या नेतृत्वाखाली नाही, आपण सगळे मिळून सामान्य माणूस म्हणून आपण सगळ्यांनी यावं. हे आंदोलन कोणा एकट्या दुकट्याचं नाही, हे आंदोलन भावी पिढ्यांसाठी आजच्या लोकांनी केलेलं आंदोलन आहे असं याला समजायचं आहे. धन्यवाद. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे. ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22.